नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्यांना तार कुंपण योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. मग तार कुंपण योजना काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला ते याचा लाभ भेटतो, मग किती हेक्टरपर्यंत त्याला किती अनुदान आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता तार कुंपण करायचं ठरलं तर 1 ते 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना जवळपास 90% अनुदान मिळतं. त्याच्यानंतर मग 3 ते 4ला थोडंसं 60% म्हणजे असं कमी कमी होत जातं बघा. मग जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना काही प्राण्यापासून स्वतःच्या शेतजमिनीचं पिकाचं रक्षण करायचं असेल, तुमचं रानडुक्कर असतील, नीलगाय असेल, इतर प्राणी असतील वन्य, त्यापासून संरक्षण करण्यासाठी, कारण पिकाची ते प्राणी नासाडी करत असतात आणि नासाडी केल्यामुळं मग शेतकऱ्याचं काय होत असतं, अतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. या कारणाने काय केलेलं आहे, शासन ही योजना काय करत आहे, राबवत आहे. मग जे शेतकरी पात्र असतील, जे इच्छुक असतील, ज्यांना काही करायचं आहे, त्यांनी विविध नमुन्यात कागदपत्र, तुमचा 7/12 असेल, 8 असेल, बँक पासबुक, आधार कार्ड, रहिवासी दाखला, हे जे कागदपत्र आहेत ते घेऊन काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपला अर्ज दाखल करायचा आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला जवळपास 90% सबसिडी काय केली जाते, शासनातर्फे दिली जाते. 10% भाग आपला असतो, तो तेवढा काय करायचा असेल, खर्च करायचा आहे तो शेतकऱ्यांनी. मग जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना काही वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी कुंपण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर याचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. धन्यवाद.